जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। संगमनेर शहरातील रिक्षा चालकांकडून मार्च एंडिंगच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर आरटीओ कार्यालयाकडून वाढीव दंड आकारला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे। याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वाहतूक सेनेच्या वतीनं संगमनेर शहर पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांना निवेदन देण्यात आले। रिक्षा चालकांच्या म्हणण्यानुसार श्रीरामपूर आरटीओ कार्यालयाकडून 4,000, 8,000, 15,000 ते 20,000 रुपयांपर्यंत दंड आकारला जात असून त्यामुळे चालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत। नियमानुसार 500 किंवा 1,000 रुपयांचा दंड अपेक्षित असताना एवढ्या मोठ्या रकमेचा दंड कसे भरायचे असा संतप्त सवाल रिक्षा चालकांनी उपस्थित केला आहे। आरटीओ प्रशासनानं नियमानुसारच कारवाई करावी व अवाजवी दंड आकारणी थांबवावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। अन्यथा रिक्षा चालकांकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे। तसेच आरटीओ अधिकाऱ्यांविरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत इशारा देण्यात आला आहे। आज आम्ही सर्व रिक्षा चालक या ठिकाणी आरटीओच्या कारवाईच्या विरोधात आलेलो आहे। कारण श्रीरामपूर आरटीओकडून संगमनेरमध्ये येऊन वारंवार अन्यायकारक कोणतेही छोटे मोठे कागदपत्र नसले तरी 8,000, 10,000 रुपयाचे ते दंड आकारून डायरेक्ट गाड्या जप्त केल्या जात आहे आमच्या। तर प्रत्येक रिक्षावाला हा हातावरचा आहे, तो दिवसभर गाडी चालवेल तर संध्याकाळी त्याचं कुटुंब चालू शकतं। तर या विरोधात आमची तालुका वाहतूक सेना आरटीओच्या विरोधात निवेदन देण्यासाठी शहर पोलीस स्टेशनला आज आम्ही आलो। 2-4 दिवसापासून आरटीओ इथे रिक्षावाल्यांना कारवाई करत आहे। काल आम्ही आरटीओ साहेबांशी बोलणं केलं, त्यावेळेस मी ते म्हटले आम्हाला वरतून आदेश आहे। वरतून आदेश आहे तर या संगमनेर शहरामध्ये अजून भरपूर काही दुसरे गैरपरगणे वाहनांमध्ये गडबड चालू आहे। आरटीओ तिथे लक्ष न देता हे गोरगरीब रिक्षावाल्यांना 8,000, 4,000 रुपये दंड करतात। आज आम्ही याची कायदेशीर बाजू मांडत आहे। जर भविष्यात हे कारवाई कधी थांबली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू आणि श्रीरामपूर आरटीओ ऑफिसला जाऊन सुद्धा तिथे आंदोलन करू। आणि आज समजा एक 65 वर्षाचा माणूस गाडी चालवितो, त्याला 4 पुरी आहे, त्याला ना बँक कोणती लोन देत ना कोण फायनान्सवाला लोन देत। आता अशा माणसांनी कोणाकडून ती नवीन रिक्षा घ्यावी, त्याला लोन कोण देणार आहे? आता भरपूर लोक असे आहेत ज्यांनी आयुष्य रिक्षात घातला, त्यांचं वय झालं, त्यांना लोनसुद्धा कोणी देत नाही। तर आमची एवढी विनंती आहे प्रशासनाला, माननीय आमदार सत्यजित दादा तांबे असतील, आमदार अमोलजी खताड असतील, यांना तर आपण ह्याच्यात लक्षात घालून हे गोरगरीब रिक्षावाल्यांना न्याय द्यावा। अन्यथा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन करू आणि यांना कोणी प्रशासकीय अधिकारी असतील यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे स्टाईलनी धडा शिकू। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत संघटना शिवसेना वाहतूक सेना रिक्षा सेना या तसेच सर्व रिक्षा चालक मालक रिक्षा वाहक या सर्व लोकांकडून संगमनेर शहराचे पोलीस निरीक्षक बारवकर साहेब यांच्याकडं दाद मागण्यासाठी आम्ही आलेलो आहोत। दाद कसल्याविषयी मागायची तर गेल्या महिनाभरापासून श्रीरामपूर येथील आरटीओ असतील त्यांचे कर्मचारी अधिकारी संगमनेरमध्ये येतात आणि हे सर्वसामान्य गोरगरीब रिक्षावाल्यावर 8,000, 4,000, 14,000, 25,000 रुपयेपर्यंत दंड आकारत आहे। आता दंड का आकारत आहे तर म्हणे मार्च एंडिंग आहे। अहो मार्च एंडिंग आहे तर मार्च एंडिंगमध्ये तुम्हाला सारा महाराष्ट्र पडलाय ना, सगळे तुम्हाला 2 नंबर धंदे असतील त्याच्यावर दंड मारा, 2 नंबर व्यवसाय असतील त्याचे भाव वाढवा। अहो रिक्षा चालणारा माणूस दिवसभर सकाळी 4 वाजेपासून पहाटे उठतो, रिक्षाचा व्यवसाय करतो, आपल्या मुलांबाळांचं शिक्षण, त्यांचं दवाखाना आहे, त्यांचे घर आहे, विविध कार्यक्रम असतात, या सगळ्यांसाठी पैसे जमा करतो। रिक्षामध्ये काही बिघाड असते त्यासाठी आणि हे आरटीओवाले येतात आणि 10,000, 12,000, 8,000 रुपये दंड करतात। दंड बी इतक्या मोठ्या प्रमाणात म्हणजे तुम्हाला वसुलीच करायची मार्च एंडिंगची, तर तुम्ही गरिबाचा गळा का कापताय? मोठमोठ्या ठिकाणी दरोडे टाका, या गरीब लोकांच्या मागे लागू नका ही विनंती करण्यासाठी आम्ही PI साहेबांकडे आलेलो आहोत। आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय, दंड केलाय तर ठीक आहे ना, तुम्ही एखादा माणूस चुकत असेल त्याला तुम्ही दंड करा, सर शासनाचा दंड असेल 500 रुपये, 1,000 रुपयेपर्यंत दंड करा,
का 2 दिवसाचा रोज भरू शकतो एखादा रिक्षावाला? 4,000 आणि 8,000 रुपये दंड भरणार कुठून? त्यातल्या त्यात दंड आकारल्यानंतर ती रिक्षा जप्त करून संगमनेरच्या एसटी डेपोमध्ये ठेवलेली आहे. अनेक रिक्षा त्या जुन्या रिक्षा आहेत. काही लोकांचं वय 60 झालेलं आहे, 65 झालेले. आता हे जोशी बुवा यांचं वय 66 आहे. आता नवीन रिक्षा घ्यायला म्हणतात या लोकांना का तुम्ही नवीन रिक्षा घ्या, पासिंग करा. अहो यांना ना कोणती बँक लोन देते. आता हे बरेचसे रिक्षावाले हे भाड्याच्या घरात राहतात. आता ज्याचं स्वतःचं घर नाही त्याला लोन कोण देणार? या गोष्टीचा मी प्रशासनाने विचार केला पाहिजे. आणि उठसूट सगळं गाव सोडायचं, रिक्षावाल्यांवर कारवाई करायची, रिक्षा जप्त करायच्या. आता कालच एकाच्या गाडीमध्ये फक्त एकच सीट बसेल होतं, एकच सीट, तरी पण त्याला 4,000 रुपये दंड केलाय. हा दंड, ही कारवाई अतिशय अन्यायकारक आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जे कोणी आरटू असतील यांना ही प्रथमतः प्रेमाची विनंती, गरिबांचा जीव घेऊ नका. अन्यथा तुम्ही हे सोशल मीडिया समोर मी सांगतोय, आरटोवाल्यांनी बेकायदेशीररित्या चुकीची कारवाई केली तर त्यांना भर संगमनेरमध्ये त्यांच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. शिवसेना ही सर्वसामान्यांसाठी रस्त्यावर पडल्यावर शांत बसणार नाही, हे लक्षात ठेवा. आरटो साहेब, तुम्हाला हात जोडून विनंती आहे, तुम्हाला जर वरतून आदेश असेल, लाडकी बहिणीला पैसे कमी पडले असतील, पण हे तुमचे सर्व लाडके भाऊच आहेत. या लाडके भावांचे पैसे घ्यायचे आणि तिकडे लाडके बहिणींना पुरवायचे, हा कुठला न्याय आहे? दंड आकारा. सरकारने तुम्हाला आदेश दिले असेल तर 1,500 रुपये दंड करा. 4,000, 8,000, 14,000, 25,000 रुपयेपर्यंत तुम्ही दंड आकारताय. गोरगरिबांनी हे पैसे आणायचे कुठून? ही कारवाई नाही थांबली तर 100% शिवसेनेच्या वतीने जो दिलेला शब्द आहे तो पाळणार. आरटीओच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. आमची महिला आघाडी सुद्धा रस्त्यावर उतरल्याशिवाय शांत बसणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझे नाव सतीश बापूराव जोशी. मी साधारण 45 वर्षापासून रिक्षा चालवतो. मी गेले अनेक वर्ष परमिट धारक आहे. माझ्याकडे सर्व प्रकारचे कर वगैरे भरले होते, परंतु अलीकडच्या राज्यामध्ये आमच्या हाताने एक घटना घडली की 2016 साली आम्ही 30,000 रुपये कर्ज काढून गाड्या सर्व रेग्युलर क्लिअर केल्या. आणि त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे 2017 साली आम्ही आरटीओ प्रतिनिधीकडे गेलो. म्हणलं आम्हाला पासिंग करायची. ते म्हणे तुम्हाला 50 रुपये पर डे रोज दंड भरावा लागेल. आणि त्यानंतर आमची गाडी थकीत राहिली. आणि नेमका त्या गोष्टीचा हे लोक फायदा उचलतात. तुमची गाडी थकलेली आहे, परंतु ती आमची चूक नव्हती. 40 वर्ष क्लिअर केलं. आणि 40 वर्षापूर्वी आम्ही आरटीओच्या अनेक अधिकाऱ्यांना त्यांच्या कॅम्पसाठी त्यांना आम्ही गेस्ट हाऊस, इरिगेशन कॉलनी, घुलेवाडी इथे मी माझ्या हाताने व्यवस्थित नेऊन सोडले. त्यांचे नावंसुद्धा मी सांगतो: प्रभू देसाई, आजगावकर, अनिल सोनार, खरे, हे जे अधिकारी, या अधिकाऱ्यांची मी माझ्या हाताने सेवा केली. आणि आज अशी गंमत की माझी दंड भरण्याची आवश्यकता ताकद नाही माझ्या अंगामध्ये. माझं वय 66 झालेले, म्हणून मी गाडी घरी ठेवतो आणि 1-2 तासच चालवतो. त्यामुळे माझी अशी विनंती आहे सरकारला की ही जी काही धरपकड चाललेली, हा अन्यायकारक दंड चालला आहे, हा कृपया सहानुभूतीपूर्वक विचार करून बंद करावा. आणि हे जे गोरगरीब लोक आहेत सगळे, मी तर गरीबच आहे, या सगळ्यांना व्यवस्थित चरित्र चालू द्यावा. चूक झाली असेल तर तुम्ही आम्हाला दंड करा. मी पण त्यांना विनंती करतो, ओव्हर सीट भरू नका, प्रवाशांची सौजन्याने वागा. हे त्यांना मी प्रत्येक मिटिंगमध्ये सांगतो. मुली असल्या, महिला असल्या, रात्री बेरात्री आल्या तर गेटच्या आत किंवा एखाद्या संस्थेचं हॉस्टेल असेल त्याच्या आत मुलगी गेल्याशिवाय गाडी चालू करून माघारी येऊ नका. तिला व्यवस्थित जाऊ द्या. हे सगळे नियम मी प्रत्येक मिटिंगमध्ये आमच्या रिक्षा चालकांना सांगत असतो, एक माणुसकी या नात्याने. पण माझी आज एवढीच विनंती आहे की हे जे काही चाललंय हे कृपया बंद करावे, आम्हाला पोट भरू द्यावं. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राईब करा आणि 10 अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत.